आजचा देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. महत्त्वाचं म्हणजे या दिनी पहिल्यांदाच संपूर्ण वंदे मातरम गायले गेले. तशी ही देशासाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. देशभर लाखो शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक युवती यांसह सामान्य नागरिक मोठ्या उत्साहाने वंदे मातरम म्हणत स्वातंत्र्य दिन साजरा करत असतानाच काँग्रेसने मात्र पुन्हा एकदा आपला वैचारिक दारिद्र्यपणा दाखवून दिला आहे. आणि काही विशिष्ट धर्मियांच्या मतांना खुश करण्यासाठी या दिनी सुद्धा म्हणजेच वंदे मातरमचे पूर्ण गायन देखील सुद्धा दुर्लक्षित केले आहे. त्याचे झाले असे की दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयात स्वातंत्र्य दिनी तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. यावेळी कार्यक्रमात संपूर्ण वंदे मातरम गीत गायलं गेलं. मात्र भारतीय जनता पक्षानं असा आरोप केला आहे की या कार्यक्रमात सोनिया गांधी यांनी वंदे मातरम गीताचा अपमान केला असून सोनिया गांधी यांनी गीत पूर्ण व्हायच्या आधीच ते थांबवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की वंदे मातरम सुरू असतानाच सोनिया गांधी या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी बोलत आहेत, तर राहुल गांधी देखील वंदे मातरम सुरू असतानाच बोलताना दिसत आहेत. एक प्रसंगी तर वंदे मातरम सुरू असतानाच सोनिया गांधी आपल्या जागेवरून दुसरीकडे जात आहेत. याच व्हिडिओमुळे आता पुन्हा एकदा वादंग सुरू झाला आहे. तर भाजपने आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की सोनिया गांधी यांना वंदे मातरमच्या सुरुवातीच्या ओळीनंतरच अस्वस्थता जाणवू लागली. त्यांनी हे गीत थांबवण्याचा इशारा केला. राहुल गांधी देखील हे गीत गाताना आणि राष्ट्रगीत संपल्यानंतरही अस्वस्थ दिसत होते. ही काँग्रेस पक्षाची जुनीच खोड आहे. भारताच्या सांस्कृतिक जाणीवा, सभ्यतेचा वारसा आणि राष्ट्रीय भावनांबद्दल गांधी कुटुंबाला नेमकी का अस्वस्थता वाटते? स्वातंत्र्य दिनीही गांधी कुटुंबांची हीच अस्वस्थता कॅमेऱ्यात टिपली गेली आहे. स्वतःच पहा असे म्हणत भाजपने तो व्हिडिओ ट्विट देखील केला आहे. भाजपचे नेते सुधांशु त्रिवेदी म्हणतात, वंदे मातरम ज्याचा गजर करत लाखो लोकांनी लाठ्या आणि गोळ्या खाल्ल्या, हजारो लोक फासावर लटकले आणि ज्याला काँग्रेसच्या सत्तेच्या सोयीच्या व सत्तेच्या लालसेच्या राजकारणाने आपल्या तुष्टीकरणाच्या आणि कट्टरवादी शक्तींसमोर बळी देऊन 1/4 केले होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेने आणि कोट्यवधी भारतीयांच्या भावनांनुसार हा असा पहिला स्वातंत्र्य दिन आहे जेव्हा वंदे मातरम संपूर्ण रूपात गायले गेले. पण त्याच वेळी एक अत्यंत विचित्र, विरोधाभासी आणि दुर्दैवी दृश्य पाहायला मिळाले. जेव्हा काँग्रेस कार्यालयात वंदे मातरम गीत गायले जात होते तेव्हा काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी, सुपर अध्यक्ष राहुल गांधी आणि विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे अत्यंत विचित्र आणि आक्षेपार्ह पद्धतीने अनादर व्यक्त करत एकमेकांशी संवाद साधताना आणि कोणाला तरी बोलावताना दिसले. एक व्यक्ती त्यांच्याजवळ येऊन त्यांना काहीतरी सांगती होती आणि ते लोक एकमेकांना इशारेही करत होते. हाच वंदे मातरमचा अपमान आहे, ज्यामुळे कोट्यावधी भारतीयांच्या भावना तीव्रतेने दुखावल्या गेल्या आहेत. हे दर्शवते की काँग्रेस पक्ष कदाचित अजूनही राष्ट्रीय गीत वंदे मातरमचा संपूर्ण रूपात स्वीकार करू शकलेला नाही. त्यामुळे आम्ही काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या या वर्तनाचा तीव्र निषेध करतो आणि काँग्रेस पक्षाने याबद्दल देशाची माफी मागावी व त्यांनी असे वर्तन का केले याचे स्पष्टीकरण द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. जर काँग्रेसने असे केले नाही तर संविधानावरील त्यांची खरी निष्ठा, स्वातंत्र्य लढ्याप्रती असलेली त्यांची श्रद्धा आणि कोट्यावधी भारतीयांच्या मान सन्मानाप्रती असलेला त्यांचा विश्वास यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होईल. काँग्रेसने याबाबत कितीही स्पष्टीकरण दिले असले तरी व्हायरल झालेला व्हिडिओ आणि त्यामध्ये दिसणाऱ्या गोष्टी यातून नक्कीच काहीतरी गडबड आहे हे मात्र सिद्ध होते. याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमधून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.